म्हणजे एवढे 5-6 लाख रुपये शेततळ्याला खर्च केले, हे पण पूर्ण वाया गेले. प्यायला सुद्धा पाणी नाही आहे. शेततळे सुद्धा कोरडे पडलेले आहे. विहिरीतच पाणी नाही तर शेततळे भरायचे कसे, अशी अवस्था झालेली आहे यावर्षी. इथल्या शेततळ्याची, इथल्या माणसाची अतिशय वाईट अशी अवस्था झालेली आहे. आणि कधी काळी आम्ही 1972चा दुष्काळ ऐकत होतो, पण त्याहीपेक्षा भयंकर अशी परिस्थिती आज आम्हाला अनुभवायला मिळते. त्याच्यामुळं हे जे आजची परिस्थिती आहे ही पुन्हा आयुष्यामध्ये कधी येऊ नये एवढीच आमची अपेक्षा. या ज्या भेगा तुम्ही पाहतात या कुठल्याही धरणातल्या नाहीत, या शेततळ्यातील आहेत. धरणं जशी भेगाळली आहेत तशी शेततळी देखील भेगाळली आहेत. ही शेततळी आहेत ज्या गावामध्ये 110 शेततळी आहेत त्या मुरुमखेड्यातले. कधी काळी 110 शेततळ्यामुळे इथलं जे शिवार आहे त्यानं हिरवा शालू नेसला होता. मात्र शेततळी जशी सगळी कोरडी पडली आहेत. या गावात 2018ला 110 शेततळी होती, आता ती 150 पर्यंत गेली आहेत. मात्र बहुतांश शेततळी कोरडी पडली आहेत आणि या शेततळ्यावरती अवलंबून असलेल्या बागा देखील या ठिकाणी जळून खाक झालेल्या आहेत. आपल्यासोबत काही इथले नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. प्रसन्न वाटलं होतं की तुमचं गाव सुजलाम सुफलाम झालंय शेततळ्यामुळे, मात्र तेच सुजलाम सुफलाम गाव आज ओसाड पडलंय. हे सगळं झालंय ते निसर्गाच्या लहरीपणामुळे. काय स्थिती आहे गावातली? साहेब, सध्या अतिशय वाईट अशी स्थिती आमच्या गावामध्ये. कारण आमच्या गावामध्ये मोठा पाण्याचा स्रोत नसल्यामुळं शेततळे हीच आमच्या पाण्याची म्हणजे एक बँक होती, पाणी बँक. परंतु यावर्षी पाण्याचं एवढं दुर्भिक्ष झालेलं आहे, तर नवीन विहिरीला कुठलंही पाणी आलेलं नाही. त्यामुळं आमच्या शेततळ्यात तुम्ही बघताय आता की शेततळ्यामध्ये बूट झाकण्यापुरतं सुद्धा पाणी नाही आहे. त्यामुळं अशी परिस्थिती आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिल्या वेळेस बघतोय. आणि अतिशय वाईट अशी अवस्था आम्हाला जे 18 साली जे स्वप्न दिसलं होतं खरं की याच्यामधून आपण प्रगतीच्या दिशेने जाऊ. तुम्ही त्यावेळेसही बोलला होतात की लोक जे म्हणतात की मराठवाड्याचा वाळवंट होईल, परंतु हे चित्र पाहून नक्कीच आशादायक असं वातावरण आपल्याला त्यावेळेस दिसत होतं. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळं आज त्या चित्राचं पूर्णपणे विपरीत आपल्याला दिसतंय आणि अतिशय वाईट. आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जे वाईट दिवस बघितले, जो दुष्काळ बघितला, तीच पाळी आमच्यावरती आज आलेली आहे. त्यामुळे खूप दुःखद अशी दिवस आपल्याला दिसत आहे. निश्चित आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. तुमच्या गावातून मजूर बाहेर जात नव्हता कारण गावात एवढं काम होतं. आता मजुरांची काय स्थिती? गावातून मजूर बाहेर जायला सुरुवात झाली? हो, सुरुवात झाली. भरपूर मजूर बाहेर गावाला जात आहे. काय बाबा, कधी बघितला होता का असं दुष्काळ? नाही. हा, नाही, अजून नव्हतं पाहिलं. काय अंदा कसं आहे? अंदाज सर्वच वाईट आहे. पाणी नाही, धान्य पिकलं नाही, कपाशी आली नाही बरोबर, जनावराला चारा नाही, प्यायच्या पाण्याची पंचायत. निश्चित आपण पाहतोय की अशी परिस्थिती या गावावरती ओढावलेली आहे. कधी काळी आपल्या शेततळ्यानं ओळखलं जाणारं हे गाव, आपल्या शेतीत पिकवलेलं म्हणजे हिरवगार असणारं हे गाव निसर्गाच्या लहरीपणामुळे कशा पद्धतीचं ओसाड होऊन बसलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि हे सगळं झालंय ते फक्त लहरी निसर्गामुळे आणि गतवर्षी न झालेल्या पावसामुळे. शेततळ्यावरती लाखोंचा खर्च लोकांनी केला. वाटलं होतं की हे शेततळीच आपल्याला दुष्काळात तारतील, मात्र पाऊसच झाला नाही. त्यामुळे शेततळी ओसाड पडलेली आहेत आणि 1-2 नव्हे तर 150 शेततळी कोरडी ठाक पडल्यानं गावांच्या स्वप्नांवर या ठिकाणी पाणी फेरलं गेलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुरुमखेडा हे गाव आपल्या 110 शेततळ्यामुळे महाराष्ट्रभर ओळखलं गेलं. इथे 110 शेततळ्यातनं शेतकरी समृद्ध झाले, मात्र लहरी निसर्गामुळे त्या शेततळ्यांची अवस्था काय झाली हे आपण पाहतो आहोत. आणि एकंदरीतच ज्या शेततळ्यामुळे या मुरुमखेडाचा जो प्रवास आहे तो वाळवंटाकडून नंदनवनाकडे गेला होता, मात्र लहरी निसर्गामुळे पुन्हा एकदा हा प्रवास वाळवंट नंदनवन ते पुन्हा वाळवंटाकडे येऊन पोहोचलाय. आणि हे सगळं घडलंय लहरी निसर्गामुळे, पाऊस न पडल्यामुळे. काय अवस्था झाली शेततळ्याची? 2 वर्षापूर्वी पाणी होतं ह्या टायमात. आता अवस्था अशी का प्यायला सुद्धा पाणी नाही आहे. शेततळे सुद्धा कोरडे पडलेले आहे. विहिरीतच पाणी नाही तर शेततळे भरायचे कसे, अशी अवस्था झालेली आहे यावर्षी. बरं, मग आता गेल्या वर्षी काय पाणी होतं ना आता काय स्थिती आहे? म्हणजे बरसातच नाही झाली यावर्षी.
त्याच्यामुळं पाणीच नाही आलं ना विहिरीला बी. मग किती नुकसान झालं तुमचं? नुकसान काय आता त्याचा हिशोबच करता येत नाही. आता 0 बजेटमध्ये यावर्षी हे काय आता पाणी नसल्यामुळं हे पूर्ण बाग वाळून गेला. पाणी नसल्यामुळं शेततळ्यात पण पाणी नाही राहिलं. म्हणजे एवढे 5-6 लाख रुपये शेततळ्याला खर्च केले, हे पण पूर्ण वाया गेले. याच्यात असं झालं की पाणी पाऊस नसल्यामुळं यावर्षी, त्यामुळं असं म्हणजे दुष्काळ जाणून राहिला. आता पूर्ण बाग वाळून गेला. असं झालं. किती नुकसान झालं तुमचं? कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झालं यावर्षी. काय शेततळ्याची अवस्था आहे तुमच्या गावातल्या? म्हणजे आमच्याकडं यावर्षी पाऊसच नसल्यामुळं कुठल्याही शेततळ्यात पाण्याचा पत्ता नाही. त्याच्यामुळं झाडं वाळले आणि जवळपास श्रावण महिन्यापासून आम्हाला ढोराला सुद्धा पाणी टँकरने विकत घ्यावं लागू राहिलं. चारा सुद्धा विकत घालायला लागू लागला. इतक्या प्रकारचा भीषण असा दुष्काळ आमच्याकडे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं. शेतकरी हैराण आहे. मंजुरीला सगळे लोक जाते इथून सनी बाहेर गावाला जाऊ राहिले. पाणी नाही प्यायला, काही नाही. आता विहिरीला पाणी नाही. भलता दुष्काळ 72 पेक्षा जास्त झालेला आहे. आता चारा नाही, ढोराला काही नाही. आता टँकर पाणी असलं तर मग पाणीच नाही ना. विहिरीला पाणी नाही तर शेततळे सगळे कोरडे झाले. आता बगीचे वाळून गेले सगळे. मागच्या 8-10 वर्षामध्ये आम्ही शेततळ्याच्या रूपानं खूप मोठं स्वप्न बघितलं होतं. शेततळ्याच्या स्टोरेजपासून आमच्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न पण यायला लागलं होतं. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि वारंवार शासनाचं पण मराठवाड्यासाठी कुठल्याही पाण्याचं नियोजन नसल्यामुळं आज इथल्या शेतीची, इथल्या शेततळ्याची, इथल्या माणसाची अतिशय वाईट अशी अवस्था झालेली आहे. आणि कधी काळी आम्ही 1972चा दुष्काळ ऐकत होतो, पण त्याहीपेक्षा भयंकर अशी परिस्थिती आज आम्हाला अनुभवायला मिळते. त्याच्यामुळं हे जे आजची परिस्थिती आहे ही पुन्हा आयुष्यामध्ये कधी येऊ नये एवढीच आमची अपेक्षा. किती खर्च येतो शेततळ्याला आणि काय अवस्था आहे जमिनीची? साहेब, एका शेततळ्याला 5 ते 6 लाख रुपये जवळपास खर्च येतो. आणि एवढा मोठा पैसा खर्च करून शेतकऱ्याजवळ स्वतःचा पैसा नसतो. इकून तिकून पैसा उभारून याच्यावरती आम्ही ज्या बागा उभ्या केल्या होत्या त्या बागाचंही उत्पन्न आज जवळपास संपलेलं आहे. आणि त्याच्यामुळं अतिशय हलाखीचे दिवस आता आम्हाला आज अनुभवायला मिळत आहे. कधी काळी पाण्यानं समृद्ध झालेली शेततळी दुष्काळानं आतली शेवाळही भेगाळली आहेत. 5-7 लाख रुपये खर्च करून शेततळी उभा केली. स्वप्न पाहिली की उद्या याच शेततळ्यातल्या पाण्यानं जमीन हिरवीगार करू. पण दुष्काळानं, लहरी निसर्गानं ही शेततळी पूर्ण कोरडी ठाक पडली आहेत, भेगाळली आहेत. शेततळी भेगाळली नाही तर शेतकऱ्यांनी त्यावरती पाहिलेली स्वप्न भेगाळलेली आहेत. केवळ शेततळ्याला भेगा पडलेल्या नाहीत तर शेतकऱ्यांच्या मनावर देखील भेगा पडलेल्या आहेत. आणि सगळ्यांवरचा उपाय एकच, धो पाऊस. यावर्षी तो धो बरसेल आणि पुन्हा एकदा ही शेततळी समृद्ध करून जाईल हीच अपेक्षा. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, मुरुमखेडा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.